सालचे, तर एवढी त्यांना हे असायची तरी पण ते 2:30 वाजता उठून 3च्या बलेवाला कामाला जायचे. 7 जन्मे हेच पती म्हणून मला मिळू दे. आजच्या रिटायरमेंटसाठी मेजवानी काय काय बनवले ते बघण्यासाठी. काय मी 5-6 वर्षापासून फक्त रिटायरमेंटच ऐकतोय, भरत्या कुठं आहेत. हाय नमस्कार, कशा आहात सर्व. मी राजदीप भरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही लास्ट ब्लॉग बघत असाल, आपले बाली सिंगापूरचे टूर चालू आहे, सिरीज चालू आहे. तर अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ते ब्लॉग बघितले नसाल तर ते जाऊन लिंक सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तेही जाऊन बघा. आता आम्ही चाललोय नरेश म्हात्रे मामा यांची रिटायरमेंट आहे, तिकडे चाललोय. पोर्ट्रस मुंबई पोर्ट्रसमध्ये ऑफिसला होते, काम करायचे, तर रिटायरमेंटला चाललोय. आई द्रोणागिरी मंदिराच्या बाजूला आपल्या गावाचे हॉल आहे, तिकडं असणार आहे. तर फुल वाजत वाजत जाणार आहोत. पोचलो रस्त्यावरती ग्रामपंचायत जवळ आणि समोर आपला गोकुलधाम. सर्व आपले बँडवाले तयार आहेत. आई द्रोणागिरी ब्रास बँड. मालवणला कधी चालल्यात? आता 1, 2, 3, 4 दिवस आहेत. अरे जयेश पण आहे. हो, अर्धा गाव आपलं मालवण मध्ये दिसणार आहे मला तरी वाटतंय. मी येऊ? रिक्वेस्ट कर. हा आता आपल्याला आराध्य भेटलाय, जो आपल्या सर्व व्हिडिओ बघतोय. कशा वाटतात व्हिडिओ आपल्या? बघतोस ना आता? कुठला बघितल्यास? नवीन सिंगापूरचे व्हिडिओ बघितल्यास? काय आवडतात ना? असं सपोर्ट करत राहा, ठीक आहे? चल, किती वेळेला आहेस तू? 3रीला येतो आणि 3रीला असून आपले व्हिडिओ बघतोय बघा. थँक्यू, असा सपोर्ट करत राहा. रिटायरमेंट नंतर एक नवीन आयुष्य सुरू होते असं बोलू शकता. कारण का 30-40 वर्ष कंटिन्यू सकाळी लवकर उठायचा, कामाला जायचा, संध्याकाळी घरी यायचा, जेवण आराम थोडा एक भटकून आलो काय झोपून, उद्या परत दुसऱ्या दिवशी कामाला जायचा, ही रुटीन ठरलेली असते. पण आता रिटायर झाल्यावर उद्या कामालाच जायचं नाही, करायचा काय दिवसभर? हा प्रश्न सर्व रिटायर झालेला पडत असेल. जे आपले ज्येष्ठ आहेत, सर्व काका लोक आहेत, त्यांना पडत असेल. एक नवीन आयुष्यच सुरू होतंय असं बोलू शकता रिटायरमेंट नंतर. आपण रिटायर होऊ का नाही कधी? चला जाऊया आता. आले, पोचलो मंदिराजवळ. आपली सर्व मंडळी पाठी आहे, जाऊया आता. मस्त हवा येते देवलाजवळ बघा. द्रोणागिरी आईचं मंदिर बघा. आज बघायला गेलं तर गावात कमसे कम 5 ते 6
रिटायरमेंट असतील आणि चिकर भरपूर आहेत आणि उरणला पण आहेत भरपूर. मम्मी पप्पा पण तिकडेच गेलेत. पण मी विचार करत बसलो एक गोष्टीचा, काय मी 5-6 वर्षापासून फक्त रिटायरमेंटच ऐकतोय, भरत्या कुठं आहेत. विचार करा या गोष्टीवरती. चला आपल्या समोर आता नरेश मामा आहे आणि मामी सुद्धा आहे बघा. मस्त सूट वगैरे घालून तयार आहेत. थोड्याच वेळात फंक्शन आपलं चालू होणार आहे. तर त्या अगोदर नरेश मामाला विचारूया, काय आपण एकूण किती वर्ष नोकरी झाली? एकूण 38 वर्ष नोकरी झाली. 6 वर्ष बदली परमनंट 32 वर्ष. 3 वर्ष खंडेरी लाईट हाऊसला काढली. 30 वर्ष बुचर आयलंडला काढली आणि 2 वर्ष इंग्रडॉकला काढली. म्हणजे बदल्या पण व्हायच्या? बदली पण सिस्टम होती. 6 वर्ष बदली सिस्टममध्ये काम केलं. तर रिटायरमेंट अगोदर आपला रुटीन चालूच असे. सकाळी लवकर उठा, ऑफिसला जा, संध्याकाळी घरी या. जर मूड असला तर खालती राऊंड मारा, नाहीतर मग आराम करून झोपायचं. ती रुटीन कंटिन्यू चालू असते. पण रिटायरमेंट नंतर आपला नवीन एक आयुष्य चालू होत असतो. तर त्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही काय विचार केलात, काय प्लॅनिंग केलीत का नाही, काय करायचं आहे पुढं? पुढच्या आयुष्य प्लॅनिंग म्हणजे मच्छीचा व्यवसाय आहे, रोटी आहे, त्यात ते वेळ देणार. त्याच्यानंतर सुद्धा एक्सरसाइजही ठेवणार. एक्सरसाइज हीच आयुष्याची पुंजी आहे. शरीर जपला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच कायम हसत राहा. ठीक आहे, धन्यवाद. पप्पाने आमच्यासाठी आमचं भरपूर मेहनत केली, जाम कष्ट केले पप्पांचं. जाम एवढे कष्ट केले ते सकाळी 2:30 वाजता उठून कामाला जायचे. 2:30 वाजता उठून पावसाळ्याचे तर एवढी त्यांना हे असायची, तरी पण ते 2:30 वाजता उठून 3च्या बलेवाला कामाला जायचे. जाम मेहनत केली आमच्या पप्पा आमच्यासाठी. आज तुम्हाला कसं वाटते? आम्हाला तर म्हणजे बोलायला शब्द पण नाही माझ्यासाठी. म्हणजे माझ्या पप्पाने माझ्यासाठी खूप काही केलं. एवढा केलं ना मी सांगू पण शकत नाही. आणि मामी बोला काहीतरी त्यांना. शुभेच्छा. असेच कायम हसत राहा दोघे. 7 जन्मे हेच पती म्हणून मला मिळू दे. मोठी ताई, ताई नाव सांग. स्नेहा नरेश म्हात्रे. घरचं नाव आहे माझा सासरचा स्नेहा जयेश घर. मोठी मुलगी, अजून एक बहीण आहे, ती वकील आहे आणि भाऊ आहे तो आता बिझनेसमध्ये. तो आहे व्यवसाय सांभाळतो सर. तो करते सर्व. ठीक आहे ताई, धन्यवाद. रत्नागिरी मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी नरेश रावांचं नाव आहे ते रिटायरमेंटच्या दिवशी.
शेतात पहिलं लसूण मारुती दांडे हिला बसून गणपती बाप्पा, शीतला देवी माते की, द्रोणागिरी माते की. हा आहे आमचा करंजीकरांचा आवाज. हे निमंत्रण होते हक्काचे, त्यापेक्षा आपुलकीच्या प्रेमाचे, इच्छा एकच मनाची, प्रतीक्षा आपल्या आगमनाची, बागीला शोभा फुलांची तशीच आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे सर्व बंधू भगिनी, सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या वडिलांचं नाव महेश लक्ष्मण पाटील. ते लहानपणापासून कष्ट करत आणि कष्टापासून आज आम्हाला इतक्या पद्यावर त्यांनी आणले. त्यांची एकच इच्छा होती की माझ्या मुलांनी शिकावं, भरपूर शिकावं आणि माझं नाव कमवावं. लक्षात नसलेला भाग, वडील पिता लिहिण्यास बोलण्यास खूप चांगलं वाटतं. वडील पिता लिहिण्यास बोलण्यास खूप चांगलं वाटतं, पण आपण जाणून बुजून शब्द विचारतो तो म्हणजे बाप. आपण जाणून बुजून शब्द उच्चारतो तो म्हणजे बाप. होय, त्याच बापाविषयी मी काही दोन शब्द बोलते. आई घराचं मांगल्य असतं, पण बाप घराचं अस्तित्व असतं. या अस्तित्वाला कोणी समजून घेतंय का? नाही. वडिलांना महत्त्व असून त्यांच्याविषयी काही बोललं जात नाही, काही लिहिलं जात नाही. आईविषयी जास्त बोललं जात. आईकडे अश्रूंचं पाठ असतं, पण बापाकडे संयमाचं घाट असतं. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आईवर सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणारा जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते. पण श्रेय मात्र ज्योतीलाच मिळतो. रोजचा जेवण करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण चिडोरी करणारा बाप आपण सहज विसरून जातो. आई रडते, पण बापाला रडता येत नाही, कारण स्वतःचा बाप मेला तरी रडता येत नाही. कारण बहिणींना जपायचं असतं, भावंडांना जपायचं असतं, बहिणींना आधार द्यायचा असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली, अश्रूंना आवर घालावं लागतं. वडिलांच्या टाचा झिजल्या, चपलांकडे पाहिलं की
प्रेम कळतं. फाटकी बनियन पाहिली की आपली नशिबाची लोक त्यांच्या बनियनला दिसतात. मुलाला कपडे घेतील, मुलीला कपडे घेतील, पण स्वतः मात्र जुन्या पॅन्टी वापरायला लागतील. मुलगा सलून मध्ये 25 रुपये खर्च करतो, मुली पार्लर मध्ये 30 रुपये खर्च करते, पण त्याच घराचा बाप दाढीचा साबण संपलाय म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करते. अनेकदा तो नुसत्याही साबणाने दाढी करतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही, कारण तो आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महिना त्याला आराम करावे लागतील याची त्याला भीती वाटते, कारण पोराचं शिक्षण, मुलीचं लग्न, घरात उत्पन्नाचं साधन दुसरं नसतं. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जात नाही, कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जात नाही, पण गरीब मुलीच्या का उभा काही होईना चक्कर मारतो. तरुण मुलगा उशिरा घरी येतो, तेव्हा त्याचा बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थलासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरासाठी स्वतःच्या व्यापारात दडपवणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना, खरंच किती ग्रेट असतो. धन्यवाद. आजच्या रिटायरमेंटसाठी मेजवानी काय काय बनवले ते बघण्यासाठी आई आपल्याला सर्व दाखवणार आहे. भात आहे इकडं. काय आहे? मटण किती किलो बनवलेला? 50 किलो मटण. ठीक आहे, अर्धी टोपं वरती वावलीत. आणि याच्यात काय आहे? काय याच्यात? डाल मुंडी 50. चिकन 40 किलो चिकन. अशी मेजवानी आपल्याला बघायला भेटले. आणि मेहनत सर्व आहे मावशी आई सांची आहे. मी लेट आलो या सेक्शनला, मी थोडा बाहेर होतो. आणि भाकऱ्या बिकऱ्या सर्व मावशी साई बनवलाय. बसल्यात आता इकडे. हे बघा आपल्याला इथं आई बाबा भेटले आणि त्यांची फॅमिली सोबत आहे.
आपल्या सर्व व्हिडिओ बघतात. कशा वाटतात व्हिडिओ? कशा वाटतात? आणि आई तुम्हाला सर्व बघतात ना? असंच तुमचा प्रेम आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत राहू दे. हो. नाव काय? नाव काय? अनिल पाटील. आणि तुमचा आई? आणि तुमचा? अथर्व. गौतम पाटील. चला धन्यवाद. घे कर. चालू नाही केलं ये तू इथं असं चालत स्टायलिश येताना दाखवेन तुला. बघा व्हिडिओ चालू केलं. तुला बोलू तुझा घेतोय व्हिडिओ तर लगेच केस बिस मारायला गेलाय. बघा या असं आहेत राज. ओके काय केस बिस मारताना मी तुम्हाला दाखवलंय नाही. विषय असा आहे दीप माझ्यासोबत आहे आणि मला आज इथं बोलवलं होतं. दीपनेच कॉल केला होता मला. तर धन्यवाद बोलवल्याबद्दल. थँक्यू आल्याबद्दल. आणि आज मस्त दिसतंस. अजून काय तुझ्याबद्दल? चांगले माणसं म्हणजे चांगले व्यक्तीबद्दल मला चांगला सांगता येत नाही जास्त करून. तर एवढंच बोलीन काय बोलवल्याबद्दल धन्यवाद. काय तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. खूप मंडळ आभारी आहे तुमचा. 2 फोन केल्यानंतर आलेत. 2 फोन म्हणजे याच्या 5चं जर तुम्हाला मी स्टोरी सांगितली ना तर यो ब्लॉग नंबर मोठा होईल. कारण का याचा फोन फॅमिलीसोबत अटेंड करणं म्हणजे मोठी गोष्ट असते. कारण का पटकन यो चांगले शब्द वापरते ना म्हणून फोनचा असं रिस्की वाटेल. माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे स्पीकरचा. मला स्पीकरवर फोन टाकून बोलायला लागते. ठीक आहे ना? आता ब्लॉग इथंच एंड करूया. दीप सोबत आहे. दीप ब्लॉग एंड कर. सबस्क्राईब करा. सांग माझा ऐकत नाही तुझा तरी ऐकतील ना. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. शेअर करा. तर दीप बोला दीपचा तरी ऐका. दीप राजदीप, दीप साईदीप. ठीक आहे. चला बाय बाय. काळजी घ्या.